व्लॉगिंग प्लस गेमिंग या चॅनलवर मी करू का, तर त्याच्यावर सुद्धा तुम्ही वोट करू शकता. सकाळ सकाळ इतक्या मेहनतीने उठून रांगोळी काढलेली असती आणि जवळजवळ आता 6 ते 7 दिवस झाले पाणी आलेलं नाही. त्याने अशाच सोडले, तिकडून त्याचे 2-3 पुस्तकं घेऊन आला. झाला का डबा? आणि मला असं वाटतंय की आज मोठ्या गाडीत जावं कॉलेजला. तर आज असं वाटतंय भिजत घरी जावं लागणार आहे. तर बाहेर पावसाचं वातावरण आहे म्हणून मी आज बॅगमध्ये रेनकोट घेऊन सायकलिंगला जाणार आहे. सकाळ सकाळ इतक्या मेहनतीने उठून रांगोळी काढलेली असती आणि हा शहाणा झाडूचं कुठून तरी काढून येतोय कांड्या आणि इकडे येऊन रांगोळ्या पुसतोय. बघा, सगळ्या काढलेल्या रांगोळ्याने तुळशी पुढच्या आता पुसल्यात आणि आता परत झाडूच्या पण कांड्या उपटतोय. का रे काय असं करतो? माऊ बोल ना. त्याला व्यस्त येतो सध्या त्याच्या कामात. आणि जवळजवळ आता 6 ते 7 दिवस झाले पाणी आलेलं नाही. तुम्हाला हौद पण दाखवतो मी, 1 मिनिट. हे बघा, एकदम तळाला गेलंय पाणी, राहिलंच नाही काही. टाकीत चढवायला सुद्धा पाणी राहिलेलं नाही, म्हणजे इतकं खोल गेले. टाक्या सुद्धा रिकाम्या झाल्यात. आणि पाणीवाल्यांना फोन केला, त्यांचं ॲटिट्यूड असं की ते म्हणतात 7 दिवस वेट केलं, 1 तास वेट करायला काय होतं, म्हणजे अशा भाषेत बोलतो. आता बघू, आणखीन 1 तासात जवळ आणखी पाणी येणं असं त्यांचं म्हणणं आहे. तर आता वाट बघण्याशिवाय तर काही पर्याय नाही. ऑलरेडी 6-7 दिवस झाले वाट बघत होते आम्ही, आणि आणखी 1 तास बघायला त्यांच्या हिशोबाने काय जातं. बघूया, वाट येतंय पाणी तोपर्यंत मग आंघोळ सुद्धा पाणी नाही. आता कार पाणी करावं लागेल, नाही तर उपसून. आगच त्याला म्हणलं तिकडून तुझ्या पुस्तक घेऊन ये अभ्यासाला, काय खेळू नको. खेळण्या अशाच सोडल्या, तिकडून त्याचे 2-3 पुस्तकं घेऊन आला अभ्यासाची. ॲक्च्युली पुस्तकं नाही, पण हे अमेझॉनवरून आम्ही काही व्लॉगमध्ये कव्हर केलं होतं, तेव्हा मी हिंदीत करायचो व्लॉग. पण परत दाखवतो, हे असे पुस्तकं आम्ही ऑर्डर केले होते, म्हणजे फिजिक्सवाला. असे लहान बाळांचे, फळांचे, गाड्यांचे नंबर्स, फूड्स, व्हेजिटेबल्स, असे खूप. आणखीन 4 पुस्तकं आहेत आय थिंक. हे 3 आहेत, आणखी नंबर वगैरे आणखी खूप आहेत. हा का नंबर, फ्रुट्स, फूड्स, ॲनिमल्स वगैरे असे खूप आहेत. कर माऊ कर, मन लावून अभ्यास कर. हो हां, नुसतं उघडतून ठेवून देतो त्या. आता दुसरं पुस्तक घेईन त्या. वा रे वा, रोबोट सारखं झुंग करतो काय. तर मला असं वाटतं की या चॅनलवरती आपण PS5ची गेमिंग चालू केली पाहिजे. म्हणजे सकाळी व्लॉग अपलोड ठेवून साधारणतः 10 ते 10:30 दरम्यान व्लॉग अपलोड करत जाईल. आणि हे जे PS5 आपण घेतलेलं आहे, ह्याची जी लाईव्ह स्ट्रीमिंग आहे, लाईक हे गेम्स आहेत, स्पायडरमॅन झालं, रेसिडेंट इव्हिल झालं, GTA झालं, हे सगळे मी स्ट्रीम करतो. आणि स्ट्रीमिंग जी आहे ती फुल स्क्रीन ठेवतो, म्हणजे 16:9 रेशो जे तुम्ही व्लॉग बघता त्याच साईजमध्ये स्ट्रीमिंग चालू करतो. आणि मराठीतच आपली कॉमेंट्री, गेम खेळताना व्ह्यूज वगैरे, मिशन्स काय असेल ते ट्राय करतो. तर तुम्हाला काय वाटतं, म्हणजे PS5चे जे लाईव्ह गेम्स आहेत मी ह्याच चॅनलवरती करायला पाहिजे का? तर ते कमेंट करा, म्हणजे तुमचं काय मत आहे. याने ऑडियन्स कन्फ्यूज होईल का आणखी ऑडियन्स आपल्या चॅनलवरती येईल, लोकल आपली मराठी ऑडियन्स. आणि गेमिंगमुळे चॅनल कसं ग्रो होऊ शकतं असं मला तरी वाटतं की नवीन ऑडियन्स लवकर येऊ शकते, जे की राहू शकते चॅनलवर गेमिंगसाठी सुद्धा. आणि मराठीतच असल्यामुळे त्यांना व्लॉगिंग सुद्धा आवडू शकतं. तर आता PS5ची लाईव्ह तर मी आजपासूनच करणार आहे. याचं खेळणार आहे. इथे एक आपलं कंट्रोलर आहे आणि दुसरं कंट्रोलर इकडे कुठंतरी पडलं असेल. ह्याचे दुसरं कंट्रोलर. तर मी एक काल त्याच्याबद्दल पोस्टसुद्धा केली होती की व्लॉगिंग प्लस गेमिंग या चॅनलवर मी करू का, तर त्याच्यावर सुद्धा तुम्ही वोट करू शकता. आणि जशी वोटिंग येईल त्या हिशोबाने मी आपलं डिसिजन घेईल. आणि मी एक ट्राय करणार आहे, एक आठवडाभर सध्या सुरू करणार आहे स्टोरी लाईन पूर्ण GTA V पासून. तिथं तुम्हाला दिसनच, तुम्ही लाईव्हवर या, आपण गप्पा मारू, आणखी खूप साऱ्या कमेंट्स करा. जसे तुमच्या कमेंट्स येतील तसं मला एक पॉझिटिव्ह फील होतं की चला लोक जरा कनेक्ट होत आहे आपल्या व्लॉगवर, लोकांना आवडत आहेत व्लॉग. पण जोपर्यंत कमेंट येत नाही तोपर्यंत काही आयडिया लागत नाही की लोकांना आपले व्लॉग आवडत आहेत, गेमिंग जे करेल ते आवडतंय की नाही. याबद्दल मला मग थोडीशी आयडिया लागून जाते की करायला पाहिजे की नको. बाकी तुमचा काय विचार आहे, या चॅनलवरती आपण दोन्हीही करणं योग्य राहील माझ्या हिशोबाने तर मला योग्य वाटतंय. पण तुम्हाला काय वाटतं, योग्य राहील का निर्णय चुकीचा ठरू शकतो, याबद्दल तुम्ही आपली अभिप्राय, मत जे आहे ते तुम्ही कमेंट्स मध्ये मांडू शकता. आणि सकाळचे आता 9:45 वाजत आले, गाड्या सायकली सगळ्या आतच आहेत. मला आता जायचंय कॉलेजवर. मोठी गाडी काय आत घेतली नाही मी, कारण की
रात्री मी ठरवलं होतं जाणार नाही सायकलिंगला, कारण की खूप उशीर झाला. पण मी 7:45 वाजता जवळजवळ घरी आलो. त्याच्यानंतर सायकल काढली, परत म्हणलं 2-3 किलोमीटरचा राऊंड मारू मी. पण निघलो तर म्हणलं जाऊन द्या रोजच्या सारखीच मारू. आणि काल पण मी माझे 15 किलोमीटर कंप्लीट केले. आणि विशेष गोष्ट म्हणजे काल माझे 15 किलोमीटर 5 ते 10 मिनिटं आधी कंप्लीट झाले. म्हणजे जे पहिल्या दिवशी जो वेळ लागला होता मला 1 तास आय थिंक 4 मिनिटं लागले होते, तर काल मला तेवढ्याच अंतराला जवळजवळ फक्त 56 मिनिटात मी घरी आलो. खूप छान वाटलं की म्हणजे लवकर मी आलो, अंतर तेवढंच लवकर काय म्हणतात क्रॉस केलं मी. आणि मला ट्विटरवरचे माझे काही मित्रांनी चांगले सजेशन्स पण दिले की प्री वर्कआउट करा, शुगर वगैरे बंद करा, डाएट फॉलो करा प्रॉपर, आणि आणखी वॉटर इनटेक वाढवा, फूड मेंटेनमध्ये खा म्हणजे भूक लागेल त्याप्रमाणे. अशा खूप साऱ्या चांगल्या सजेशन्स आल्या. खूप जणांचं म्हणणं तेच आलं की प्री वर्कआउट करा, स्ट्रेचिंग करा, म्हणजे जेणेकरून सायकलिंग नंतर जे पाय वगैरे दुखतील किंवा बॉडी पेन होईल, इचिंग होईल, ते होणार नाही. एक मित्र म्हणले ते शॉर्ट टायटी भेटते ते पण वापरत जा सायकलिंगला, स्पेशली जे की मी लॉंग पॅन्टवर जातो, नाईट पॅन्ट आपली स्पोर्ट्स पॅन्ट असते त्याच्यावर जातो, त्याच्यावर नका जात जाऊ म्हणे ते, तुम्ही टायटी वापरत जा. मग आता मी बघन एखाद्या स्पोर्ट्स शॉपमधून आज एक टायटी वगैरे घेऊन येतो, म्हणजे सायकलिंगला ते प्रोफेशनली राहील. आणि त्याचं हेल्मेट पण भेटतं आय थिंक, ते म्हणे ते पण वापरा, हवेचं जरा डोक्यावर डायरेक्ट इम्पॅक्ट नाही करत वगैरे वगैरे. म्हणजे काही पक्षी, दगड, किडे वगैरे काही असे लागू शकतात चालताना अचानक सायकलवर स्पेशली, तर त्याचं सुद्धा ते वाचून जाईल. ट्राय करेन मी, आणतो येताना आज ते सुद्धा. आणि इथं आईने वाळत ठेवले थोडेसे उन्हात, घरी जेवण नाही करायचं. मला नको माऊ, तू खा. नको तू खा, माझं झालं जेवण, मला दुपारी जेवायचं, तू खा. भूक लागली, आईला सांगू टिफिन द्यायला. हा झाला का डबा? आज केलेली आहे मटकीची भाजी. नाही, वांग्याची भाजी. आज तुम्हाला डब्यात वांग्याची भाजी. इथं मटकी दिसून राहिली मला. इथे वांग पण आहे, ते पण बघा. वांग नाही आवडत मला, माहिती नाही, पण डब्यात आता तुम्ही डाएट फॉलो करताय तर मटकी कशाला खाताय वाटो, वांग खा. नाही काय नाही होत दे. नाही होत असतं. जसं डब्यात तुम्हाला फक्त 2च पोळ्या हव्यात, ते डाएट फॉलो होतं, मग हे का नाही होऊ शकत? वांगच भेटणार डब्यात. बरं तर आता बघू शकता तुम्ही, आज मस्त असं पावसाचं वातावरण आज पण झालेलं आहे या ठिकाणी. आता आणि मला असं वाटतं की आज मोठ्या गाडीत जावं कॉलेजला, कारण की जे मी म्हणलं पाऊस वातावरण झाले, संध्याकाळी येताना काय होतं मग भिजत यावं लागतं, त्यापेक्षा गाडीत गेलं. कारण की झालंय असं, गेलो पण असतो गाडीवर, पण अजूनपर्यंत मी रेनकोट घेतलेलं नाही. मला आज जाऊन रेनकोट आणि आणखी सायकलिंगचे जे टायटी आहेत ती घ्यावं लागेल. तर काय आलो, काय झालं? तर आज असं वाटतंय भिजत घरी जावं लागणार आहे, कारण की खूप असं आभाळ एकदम भयंकर आलेलं आहे कॉलेजवरती. बघा तुम्ही, हा एकदम पावसाचं वातावरण झालेलं आहे चारीकडून. तर मला वाटलं होतं की पाऊस येईल, भिजत यावं लागेल, पण नाही, पाऊस काय आलेला नाही आहे. आणि मी सक्सेसफुली विना भिजता घरी आलो आहे. आणि घरी आल्या गेट उघडलं नाही की दो पिता आलाय बाहेर गाड्या घेऊन. जा त्याला घरात घेऊन, ईशा बशी घेऊनच उभा आहे, जा लवकर घरात. गेट उघडलं नाही की पिंजऱ्यातून बाहेर पळाल्यासारखा पक्षी उडायला बघतो नुसता. हा चल घरात चल, पावसाचं वातावरण झालंय. माऊ वरती बघ, वरती बघ. हा पावसाचं वातावरण झालंय ते बघ किती. अरे बापरे, हा बुटं घालतो, आजीकडे चाललंय बघा. आता तिकडे आजी म्हणते बुटं घालून या. तर बाहेर पावसाचं वातावरण आहे, म्हणून मी आज बॅगमध्ये रेनकोट घेऊन सायकलिंगला जाणार आहे. आणि माझं झालंय आता आवरून ॲक्च्युली तसं बघायला गेलं तर, फक्त आता शूज घालायचे बाकी आहे. मग आजचं जे टार्गेट आहे 15 किलोमीटरचं, ते पण आता कंप्लीट करू आपण जाऊन लवकरात लवकर, कारण की पाऊस आला तर मध्येच मला रोडवर थांबून रेनकोट घालून मग यावं लागेल. मला वाटतं सायकलमध्ये जरा हवा कमीच आहे बहुतेक, पण आता मी सायकल काढतो बाहेर. इथं अशी आपली सायकल आता आहे बघा, दोन्ही टायरांत जरा मला थोडीशी हवा कमी वाटते, पण तरी एकदा मी आता जाताना हवा चेक करून घेतो सायकल शॉपमधून. इथं जवळच सायकल शॉप आहे, तर तिथून मी जरा हवा भरून घेतो आणि निघतो आता जरा सॅग बिग टाकून मस्त पैकी. नाही टायरच तसं आहे, मला वाटलं हवा कमी आहे. बघा हवा तर ओके, काही गरज नाही म्हणजे हवा टाकायची. मग आता जातो, आजचं टार्गेट लवकरात लवकर पूर्ण करतो आणि घरी येऊन आज मला गेमिंगचं लाईव्ह जायचं आहे. तर आवरून जेवण करून मग रात्री जाऊ आपलं निवांत GTA खेळत लाईव्ह. आता बघू आज कसा रिस्पॉन्स येतो, पहिला दिवस आहे आपला आज लाईव्हचा.
आज थोडा रूट चेंज केला. म्हणलं दरवेळेस आपण पुणे हायवेला जातोय, तर आज आरंगा हायवे सोलापूर हायवेवरून असा दौंड हायवेनी मग घरी आलो. आणि मला वाटलं जोरातच्यासारखं 15 किलोमीटर होईल, पण जेव्हा आत्ता मी फोन काढला आहे 1 तास 18 मिनटात मी आज 19.50 किलोमीटरच्या आसपास जवळजवळ, म्हणजे ऑलमोस्ट 20 किलोमीटर आज कंप्लीट केले. आणि खूप छान वाटतं. आणि वाटलं होतं आज फक्त 15 किलोमीटर होईल. आणि आजचा रूट जो होता तो ॲक्च्युली एकदम ॲडव्हेंचर टाईप होता. म्हणजे खूप ठिकाणी चढ होता एकदम, नाही का, म्हणजे ब्रिजेसचं वगैरे काम झालं आहे नवीन, तर हाईट खूप होती. तर वाटलं नव्हतं एवढ्या लवकर मी येऊ शकेन, पण चांगल्या स्पीडने मी आज आलो. जवळजवळ 15 किलोमीटर पर आवरच्या स्पीडनेच मी आज आलो. आणि सायकल आपली गिअरवाली नाही आहे, म्हणजे पेडल मारायला आपल्याला सोपं जाईल. तर टफ जातं भाई बिना गिअरच्या सायकलनी. आणि मी हीच सायकल कंटिन्यू ठेवणार आहे, कारण गिअरच्या सायकलने जे ते पेडल मारायला इझी जातं, पण एनर्जी लागत नाही त्याने. म्हणून आजचं तर बाई आज झालं. जरा आता आराम करतो. आणि जर आपला आजचा व्लॉग आवडला असेल तुम्हाला, तर नक्की सबस्क्राईब करा चॅनल. असे आहे आपले रोजचे व्लॉग तुम्हाला आवडत असतील. आणि भेटूया आपण पुढच्या व्लॉगला आपल्या. तोपर्यंत गुड नाईट, गुड बाय.